वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रोते हो, आता या गणुबाळाला म्हणजेच आपले सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना हैदराबादला रामदासी भेटले। त्यांचं नाव रामकृष्ण असंच होतं आणि त्यांनी सांगितलं की बाळा तुझे सद्गुरू कुठे आहेत? तर म्हणाले नांदेड जवळच्या येहेळ गावी ते आहेत, तिथे तू जा। त्यांचं नाव आहे तुकाराम चैतन्य। आणि मग आपल्या महाराजांना आता आपल्या सद्गुरूंचा पत्ता मिळाला। इतके दिवसाची इतके महिन्यांची जी भ्रमंती केली होती त्याचं फळ आता फळायची वेळ आलेली होती आणि सद्गुरू आपले मराठवाड्यात गेलेले आहेत, नांदेड जवळ गेलेले आहेत आणि तिथलं येहेळ गाव त्यांनी शोधून काढलेले। हे सद्गुरू कसे होते? तर म्हणाले हे काशीपंत नावाचे यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण त्यांचे हे पुत्र। ऋषितुल्य असं जीवन या काशीपंतांचं होतं। म्हणजे हे कुणाचं सांगते मी? तुकाराम चैतन्य, सद्गुरू तुकाराम चैतन्य यांच्या वडिलांबद्दल मी बोलते। मोठे योगी होते, दत्ताची आराधना त्यांच्याकडे होती असं सांगतात आणि त्यांच्या कृपेने म्हणजे दत्तांच्या कृपेने त्यांची पत्नी पार्वती हिच्या पोटी पुत्रप्राप्ती झाली आणि साक्षात दत्तच अंशरूपाने आलेले आहेत असं सांगतात। तेच आपले सद्गुरू तुकामाई। यांचा जन्म झाला फाल्गुन शुद्ध पंचमीला 1813 साली। चिन्मयानंद हे त्यांचे सद्गुरू। तुकाराम चैतन्य अतिशय तेजस्वी होते, अजानुभाऊ होते, शरीर धष्टपुष्ट होतं, देह कांतिमान होता, असे हे सद्गुरू होते। एखादा नास्तिक मनुष्य असेल तर त्याच्याशी ते तुसडेपणाने वागत, पण ज्याचा अंतरंग शुद्ध आहे ना, जो श्रद्धाळू आहे ना, त्याच्याशी मात्र ते अगदी सरळपणाने वागत, आत्मवृत्तीत कायम तल्लीन असायचे, असे हे सद्गुरू तुकाराम चैतन्य। आणि श्री महाराज आता येहेळगावला जाऊन पोचलेले आहेत। सद्गुरूंच्या घराचा शोध घेतलेला आहे, सद्गुरूंच्या घरापाशी जाऊन पोचलेले आहेत आणि विचारणा केलेली आहे की कुठे आहेत हे तुकाराम चैतन्य। त्यावेळेला तिथल्या लोकांनी काय सांगावं? ते म्हणाले, अरे तो वेडा, तो काय घरात असतो का? तो कुठेही फिरत असेल, कुठेही आड रानात बसलेला असेल किंवा एखाद्या ओढ्याच्या खड्डी पडलेला असेल, विहिरीजवळ पडलेला असेल, अंगावर कपडे असतील नसतील आणि असले ना तरी चिखलानी माखलेले असतील, असा म्हणे तो आहे, काय तू त्याला शोधतो आहेस? पण आपल्या महाराजांना मात्र आपल्या या सद्गुरूंचं वर्णन ऐकल्यावरती डोळ्यात टचकन पाणी आलं। कारण श्री महाराजांनी ओळखलं की खरोखरच माझे सद्गुरू कसे आहेत, सच्चित आनंद स्वरूप आहेत। त्यांची ही जी अवस्था आहे ना, ही अवस्था म्हणजे मुक्तावस्था आहे। ही अवस्था जाणून घेणं आपल्यासारख्या सामान्य माणसांना खरंच खूप कठीण आहे। महाराजांच्या लक्षात आलं की माझे सद्गुरू ब्रह्मनिष्ठ आहेत, सत्पुरुष आहेत। मग श्री महाराजांनी संपूर्ण गावात तुकाराम चैतन्यांचा खूप शोध घेतला, पण तुकाराम चैतन्य काही सापडले नाहीत। मग पुन्हा घरापाशी येऊन बसले आणि 15-20 मिनिटांनी तुकाराम चैतन्य आलेले आहेत। एव्हाना त्यांना बातमी लागलीच होती की कोणीतरी मुलगा आलेला आहे आणि तो मला शोधतो आहे। तुकाराम चैतन्य आलेले आहेत आणि आले ते म्हणतच आले, कुठे आहे तो पोरगा, कुठे आहे तो पोरगा, असं विचारत आले। लगेच श्री महाराज उठलेले आहेत आणि त्यांच्या समोर हात जोडून उभे राहिलेले आहेत। पण तुकाराम चैतन्यांनी काय करावं? त्याला बघितलेलं आहे श्री महाराजांना
आणि म्हणतायत थांब थांब, तुझा खून करतो. पण श्री महाराज सुद्धा म्हणाले, होय, मी माझ्या जीवभावाचा नाश करायला तयार आहे. आणि तुकाराम चैतन्यांच्या भावना एकदम उचंबळून आल्या. दोघांची दृष्टादृष्ट झालेली आहे. आणि सद्गुरु तुकाराम चैतन्यांनी श्री महाराजांना आलिंगन दिलेले, कडकडून आलिंगन दिलेलं आहे. बाळा बाळा, किती लांबवर आलास, माझ्या शोधासाठी इथपर्यंत आलास. तुकाराम चैतन्यांनी श्री महाराजांची ती वामन मूर्ती पाहिली. त्यांच्या लक्षात आलं की भक्त प्रल्हादाप्रमाणे या बाळाच्या डोळ्यात ईशप्रेम आहे. भक्त ध्रुवाप्रमाणे या बाळाच्याकडे वैराग्य वृत्ती आहे, विरागी वृत्ती आहे. आणि तुकाई माईंना प्रेमाचं भरतं आलं. आलिंगन दिलेलं आहे, कवेत घेतलेलं आहे. आणि आता तुकाराम चैतन्य सद्गुरू यांच्याकडे आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज आता राहू लागलेले. मग राहायला लागलेले आहेत. मग काय, दररोज सेवा सुरू झालेली आहे. कारण सद्गुरू सेवेशिवाय मेवा मिळत नाही. आणि मग कशी सेवा सुरू झाली हो सद्गुरू तुकामाईंची? एकतर कसं झालं होतं, श्री महाराजांच्या लक्षात आलं होतं. ज्या वेळेला सद्गुरू तुकाराम चैतन्य भेटले, त्यांची नजरानजर झाली, दृष्टादृष्ट झाली, त्याच वेळेला श्री महाराजांच्या लक्षात आलं की मी आजपर्यंत ज्या गोष्टीच्या शोधात होतो ना, ती गोष्ट मला खात्रीनं इथेच सापडणार आहे. आणि त्यांनी तिथे आता राहायला सुरुवात केलेली आहे. सद्गुरूंची सेवा करायला सुरुवात केली. कशी सेवा करायची असते सद्गुरूंची? अगर्वपणे. माऊलींनी म्हटलेलं आहे, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे, अगर्वता करावे, दास्य सकळ. अशी सेवा सद्गुरूंची करावी असं म्हटलेलं आहे. आणि अशी सेवा सुरू झाली. म्हणजे कशी? तर तुकाराम चैतन्य पहाटे उठायचे, त्याच्या आधी श्री महाराज उठायचे, स्वतःचं स्नान संध्या उरकून घ्यायचे आणि श्री महाराजांच्या स्नानाची तयारी करायची, संध्येची तयारी करायची, त्यांच्या न्याहारीची, भोजनाची तयारी करायची. पण असं होतं, श्री महाराज सगळ्या प्रकारे त्यांच्या सेवा करण्याचा प्रयत्न करत होते. पण तुकाराम चैतन्यांचं ताळतंत्र काही वेगळंच होतं. कधी कधी ते पहाटेच बाहेर निघून जात, ते यायचेच नाहीत. सकाळ होऊन जायची, दुपार होऊन जायची, संध्याकाळ होऊन जायची, तरी यायचे नाहीत. मग काय, आपले श्री महाराज त्यांच्यासाठी केलेलं अन्न तसंच. पण श्री महाराज आपले सद्गुरू येईपर्यंत पाण्याचा थेंब सुद्धा घ्यायचे नाहीत. अहो, असं एक दिवस व्हायचं का? असं नाही, काही काही वेळेला 2-2, 3-3 दिवस, 8-8 दिवस सुद्धा व्हायचं. पण श्री महाराज सद्गुरू आल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंबही घ्यायचे नाहीत. म्हणजे अशा तऱ्हेने त्यांना उपासमार घडायची असं म्हटलेलं आहे. कित्येक वेळा तुकाराम चैतन्य काय करायचे, श्री महाराजांचे अपमान करायचे. कुणी लोक आली की त्यांच्या समोर महाराजांना काय वाटेल ते बोलायचं, त्यांना दूषणं द्यायची, त्यांना शिव्या द्यायच्या, त्यांची अवहेलना करायची. पण श्री महाराज मुकाचू करायचे नाही. सगळा अपमान, सगळी अवहेलना सोसायचे. कारण त्यांना माहित होतं की सद्गुरू ही आपली परीक्षा घेतात. म्हणून म्हटलेलं आहे, बाळाची परीक्षा घेती, उपाशी ठेवून मार देती, कठीण कार्य सांगती, कधी पाचारती प्रेमाने. अशा तऱ्हेने श्री महाराजांची परीक्षा घेत होते. कित्येक वेळेला श्री महाराज उपाशी तर राहायचे, झोप लागायची नाही रात्र रात्र. कशा प्रकारे परीक्षा घेतली हो? खूप प्रकारे महाराजांची परीक्षा घेतली. आपण काहीच गोष्टी बघूया. एकदा असं झालं की श्री तुकाराम चैतन्य वडाच्या झाडाखाली बसलेले होते. वडाच्या झाडाखाली बसले होते. गणूला हाका मारली, गणू अरे इकडे ये बरं. महाराज आले. बघ बघ केवढं मोठं वडाचं झाड आहे, बघितलंस? अरे बघ किती पानं आलेत, किती छान डवरलंय, बघ बहरलंय. चढ बरं तू झाडावर आणि सगळी पानं तोडून टाक. श्री महाराजांनी काही विचारलं नाही, कशासाठी मी चढू, कशाला पानं तोडायची, काही विचारलं नाही. निर्विकल्पपणे, कुठली शंका मनात नाही. आणि श्री महाराज पटकन वडाच्या झाडावर चढलेले आहेत आणि प्रत्येक पान वडाच्या झाडाचं तोडलेलं आहे. कारण सद्गुरू आज्ञा प्रमाण. झालं, पानं तोडून झाली. महाराज खाली उतरले. आता तुकाराम चैतन्य काय म्हणतायत, अरे गणू काय वेडा का खोळा तू, मूर्ख आहेस? अरे ते झाडाची पानं तू तोडलीस, तुला काही वाटतं का? त्या झाडाची ती बाळं आहेत बघ, त्या झाडाच्या देठातून सगळा चीक गळतो आहे, झाड रडायला लागलंय. अरे असं काय करतोस, ही पानं पुन्हा चिकटून टाक.
पुन्हा चिकटून टाक जिथल्या तिथे. अरे बापरे, हे काय करायचं? पण श्री महाराजांच्या मनात विकल्प आलाच नाही. श्री महाराज लगेच झाडावर चढलेले आहेत आणि प्रत्येक पान त्यांनी योग्य त्या ठिकाणी चिकटवलेलं आहे. गुरुची आज्ञा तंतोतंत पालन केलेले आहे. तसूभर सुद्धा कसूर करत नव्हते महाराज. तुकाराम चैतन्य महाराजांनी आपल्या महाराजांना हेच दाखवून दिलं, बाबा रे, या संपूर्ण जगावर त्याची सत्ता चालते आणि हे जे काही या जगात जे चालतं ना, ते सद्गुरु कृपेशिवाय काही होत नाही. असे हे तुकाराम चैतन्य. कधी शांतपणे सेवा करून घ्यायचे, तर कधी क्रोधानं, कधी खूप कौतुक करायचे, जवळ घ्यायचे, पाठीवरून हात फिरवायचे, माझा गणू म्हणायचे, तर कधी त्याची निंदा करायचे, कधी तर हातात सापडेल त्यांना मारत, पण कधी पोटाशी धरून मायेनं बोलत. म्हणून तुकाराम चैतन्यांचं असं वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलंय? जैसे का पिकेला फणस, जैसे का पिकेला फणस, वरी काटे दिसती बहुअस, आत गरे गोड मधुर रस, तैसे निश्चयैस असे की. खरोखरच फणस जसा वरून काटेरी असतो, पण आतले गरे कसे असतात? गोड असतात, बहुरस असतात. त्याप्रमाणे सद्गुरु तुकाराम चैतन्य होते असं म्हटलेलं आहे. श्रोते हो, एकदा तर असं झालं की श्री महाराजांना तुकाराम चैतन्य शेतात घेऊन गेले आणि तिथे खूप ऊस आले होते. त्या शेतकऱ्यांनी 3 मोळ्या दिल्या. अहो, एक एक मोळीमध्ये कितीतरी ऊस होते आणि त्या 3ही मोळ्या तुकाराम चैतन्यांनी महाराजांच्या मस्तकावर दिल्या आणि सांगितलं, गणू चल, या मोळ्या घेऊन आता आपल्याला घरी जायचंय. श्री महाराजांनी हू का चू केलं नाही. 3ही मोळ्या आपल्या डोक्यावर ठेवल्या आणि गणूबाळ पुढे जाऊ लागलं आणि तुकाराम चैतन्य पुढे आणि महाराज मागे. पण तुकाराम चैतन्य काय सरळपणे चालतायत का? अहो, मध्येच इकडे जायचे, मध्येच तिकडे जायचे, मध्येच पळत सुटायचे. श्री महाराज सुद्धा बिचारे 3 त्या उसाचे भारे घेऊन पळत असायचे. पायाला काटे बोचतायत, दगड बोचतायत, पण काही म्हटले नाही. ते भारे फेकून दिले नाही. ते भारे डोक्यावर घेऊनच महाराज चालत होते. आणि ज्या वेळेला तुकाराम चैतन्य घरापाशी पोचले ना, त्यावेळेला तुकाराम चैतन्यांनी काय केलं? ते सगळे भारे काढले, उसाच्या मोळ्या सगळ्या काढल्या, उतरवल्या आणि सगळ्या त्या मोळीतले सगळे जे ऊस होते ते इकडे तिकडे फेकून दिले. श्री महाराजांना एक सुद्धा ऊस दिला नाही. अशा तऱ्हेने श्री महाराजांची परीक्षा घेत होते. कोण? तुकाराम चैतन्य. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे की त्या मुलांना खड्ड्यात पुराला सांगितलं वगैरे वगैरे. मी आता तो प्रसंग इथे सांगत नाही, हे तर आपलं खूपच लांबेल. पण असं आहे की श्री महाराजांनी सुद्धा कधी हुकाचू केलं नाही. तुकाराम चैतन्य जे सांगतील ते मान्य. कितीतरी त्या लोकांनी त्यावेळेला त्यांना बदडलेलं आहे, पण श्री महाराजांनी काही म्हटलं नाही. आता असं झालं होतं, हे सगळं कशासाठी चाललं होतं? अशा प्रकारची परीक्षा सद्गुरू का करून घेतात? तर असं आहे श्रोते हो, की सोनं जसं अग्नीवरती तापवलं जातं, तावून सुलाखून घेतलं जातं, त्यावेळेला त्याची मळी सगळी निघून जाते आणि शुद्ध सोनं मिळतं. त्याप्रमाणे सद्गुरू सुद्धा आपल्या शिष्याची अशा तऱ्हेने परीक्षा घेतात का, की याची देहबुद्धी पूर्णपणे जायला पाहिजे. एक एवढीशी सुद्धा शिल्लक राहता कामा नये, त्याच्या मनात एवढासा सुद्धा अहंकार राहता कामा नये. आणि म्हणून ही सगळी परीक्षांची मालिका चालली होती, कसोट्यांची मालिका चालली होती. आणि श्री महाराज प्रत्येक मालिकेत, प्रत्येक परीक्षेत उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण होत होते. आता प्रसंग एकदा असा झाला. काय झालं? तुकाराम चैतन्य, सद्गुरू तुकाराम चैतन्य एकदा स्मशानभूमीत बसलेले होते. अहो, शिवस्वरूपच आहेत ते. त्यांनी काय केलं होतं? सगळं चिताभस्म आपल्या अंगाला फासून घेतलं होतं. चिताभस्म अंगाला फासून घेतलं होतं. आपले श्री महाराज जवळ बसले होते. तुकाराम चैतन्य म्हणतात, गणू बाळा, मला खूप तहान लागली रे, पाणी देतोस का आणून? श्री महाराजांना काही त्यात वाटलं नाही. हो, देतो की, पाणी देण्यात काय एवढं आहे, हा जातो हा आलो. आणि हसत हसत श्री महाराज गेलेले आहेत. जवळच्या ओढ्याजवळ गेलेत, पण ओढ्याला पाणी नाही. समोर एक विहीर दिसली, त्या विहिरीजवळ गेले, पण विहिरीला पण पाणी नाही. विहीर अगदी कोरडी ठणठणीत पडलेली होती. मग महाराज अजून पुढे गेले. आता गावात गेलेले आहेत, इहेळ गावात गेलेले आहेत, कारण स्मशानात होते ना, स्मशानापासून आता गावात आले.
गावात त्यांना एक विहीर दिसली. त्या विहिरीपर्यंत पोचले तर ती विहीर अदृश्य झाली. काय करावं आता, पाणी कुठून द्यावं? एवढ्या श्री महाराजांना काही अंतरावरती एक मोठा डोंगर दिसला. आणि त्या डोंगराच्या पायथ्याला एक झरा पाण्याचा, झुळझुळ पाण्याचा झरा वाहणारा दिसला. श्री महाराजांना खूप आनंद झाला. चला आता त्या डोंगरापर्यंत जायचं आणि त्या झऱ्याचं पाणी आणायचं म्हणून धावत गेलेले आहेत. मनाला खूप आनंद झाला होता की आता मी माझ्या सद्गुरूंना लगेच पाणी घेणार आणि नेऊन देणार. पण कितीतरी अंतर गेलं तरी तो डोंगर येईच ना. अहो, आधी तो डोंगर खूप जवळ आहे असं वाटलं होतं, पण तो डोंगर खूप लांब होता, दूर होता. महाराज दमले, भागले आणि मग त्यांना त्या डोंगराच्या तिथे एक झरा दिसला. डोंगरापर्यंत कसे तरी पोचले, तिथे झरा दिसला, पण त्या झऱ्यात पाणी होतं का? पाणी नव्हतंच. ते सगळे संगमरवरी दगड होते. अहो, सगळा भास होता, मृगजळाप्रमाणे झालं. झुळझुळ वाहणारा तो झरा नव्हताच, पांढरे शुभ्र दगड होते. आता काय करायचं? आणि श्री महाराजांनी बघितलं, अरे च्या, आपल्याला दिसणारा जो डोंगर आहे तो अजूनही दूर आहे. मग आता अजून दूर जायलाच पाहिजे. म्हणून महाराज तिथपर्यंत जायचं का नाही विचार करतायत. कारण झालं होतं कसं, आता श्री महाराज स्मशानभूमीपासून गावापर्यंत आले, गावापासून या डोंगरापर्यंत आले. ते म्हणजे एव्हाना 5-6 मैलाचं अंतर तरी सहज श्री महाराजांनी काटलं होतं. आता पुन्हा मागे जायचं आणि श्री गुरूंसाठी पाणी नाहीच, म्हणजे रिकाम्या हाताने जायचं, हे काही बरोबर नाही वाटलं. ठीक आहे म्हणले, अजून तसंच पुढे जाऊया. म्हणून तसेच पुढे गेले आणि तिथं तो झरा डोंगराच्या इथं दिसला. पण तो झरा इतका तळाशी होता, त्याचं पाणी इतकं तळाशी होतं की ओंजळी सुद्धा पाणी येईना. खरं तर श्री महाराजांना खूप भूक लागली होती, दमले होते, भागले होते, पाय दुखत होते. वर सूर्य आता अगदी वर आलेला होता. मग काय, आता श्री महाराजांनी तिथे आता खड्डा खणायला सुरुवात केली त्या झऱ्यामध्ये आणि पाणी आता शोधावं म्हणून खड्डा करायला सुरुवात केली. पण कितीतरी खणलं तरी पाणी म्हणावं तेवढं काही हातात येईना. आता तर सूर्य अस्ताला गेला होता तरी महाराजांना काही पाणी मिळालं नाही. आता सगळं कठीण वाटू लागलं होतं. सूर्य अस्ताला जाऊ लागला होता. आता सगळीकडचं घनदाट अरण्य श्री महाराजांना जाणवू लागलं होतं. हिंस्र प्राण्यांचे आवाज येऊ लागले, कोल्हेकुई ऐकायला यायला लागली. आता काय करायचं? महाराज तर खुरडत तिथपर्यंत पोचले होते. पाणी तर तळात होतं, पाणी तर काही मिळत नव्हतं. कितीतरी खोल खणलं तरी, हाताने महाराजांनी खणलं तरीही पाणी मिळालं नाही. आणि आता लक्षात आलं काय, की मी अहंकारी झालो. मला वाटलं काय, गुरूंना पाणी आणायचे त्यात काय एवढं अवघड, हा गेलो आणि हा आलो. पण एवढं सोपं नसतं. सद्गुरू काय सांगतात हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि मग आता सद्गुरूंचं स्मरण झालं आणि आता म्हणतायत महाराज, गुरु माऊली, की मला आत्ता तुमची आठवण झाली. इतका मी तुम्हाला विसरूनच गेलो होतो. शरण आलो आहे मी तुम्हाला. खरोखरच तुम्ही समर्थ आहात, तुम्ही गुरु आहात, मी अज्ञानी आहे. आपण परब्रह्म परमात्मा आहात. मला क्षमा करा. माझा असा अंत पाहू नका, कारण मला उगीचच अभिमान झाला, नको तो अभिमान झालेला आहे. या मायेच्या गर्तेत मी अडकलो आहे आणि मी फसलो आहे. तुम्हीच मला यातून बाहेर काढा. आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. महाराज खाली मान घालून बसलेले आहेत. श्री गुरूंचं स्मरण चालू आहे. आणि तुकामाई सद्गुरू तुकाराम चैतन्य सद्गुरू प्रकट झालेले आहेत आणि खदखदा हसतायत आणि म्हणतायत श्री महाराजांना, अरे वेड्या, मला पाणी नकोच होतं आणि आता मिळालं बरं. अरे तुझ्या अश्रुधारांच्या रूपानं मला तेही मिळालं, तू काळजी करू नकोस. काय म्हणतायत तुकाराम चैतन्य? म्हणतायत श्री महाराजांना, अरे हे निबिड अरण्य, हा झरा, हे प्राणी, हे काही नाही, ही सगळी माया आहे. हे सगळं खोटं होतं. अरे बघ, तुला वाटते सूर्य अस्ताला गेला, नाहीस, तो सूर्य अजून माथ्यावरतीच आहे. सगळं आहे तसंच आहे. तू कुठेही गेलाच नाहीस आणि कुठेही आला नाहीस. पाण्यासाठी तू काही खणलं नाहीस, कुठल्याही विहिरीपाशी गेला नाहीस, कुठल्याही ओढ्यापाशी गेला नाहीस. अरे बघ, तू इथे स्मशानातच आहेस, माझ्याजवळ बसलाय. हे बघ चिताभस्म. आणि श्री महाराज स्पुंदून रडू लागले. वर बघितलं तर आपले सद्गुरू तुकाराम चैतन्य समोर बसलेले होते.
आणि चैतन्य म्हणतायत, तुकामाई चैतन्य म्हणतायत, अरे गणू, हे सगळं जगच म्हणाले माईक आहे, ही सगळी माया आहे, हे तू लक्षात घे. या जगाच्या मायेत तू अडकू नकोस, याची आसक्ती ठेवू नकोस. अरे सगळं जगच काय, हा तुझा देह सुद्धा म्हणाले माईक आहे, या देहाचे चोचले करू नकोस. हे सगळं दृश्य जगत आहे ना, हे मिथ्या आहे, त्याला मुळात अस्तित्वच नाही. खरा कोण आहे, नित्य कोण आहे, तर म्हणाले परमेश्वर आहे, परमेश्वर आहे. आणि हे तुला मायेचं दर्शन मी तुला आज दिलं का, की तुझ्या लक्षात यावं की खरा कोण आहे, तर तो परमेश्वर, परब्रह्म परमात्मा हाच नित्य आहे, निराकार आहे आणि तोच शाश्वत आहे. हे सगळं जग माईक आहे. आणि अशा तऱ्हेने तुकाराम चैतन्यांनी श्री महाराजांना हे मायेचं दर्शन दिलेलं आहे. आणि महाराजांच्या लक्षात आलं काय, की आपण कसे चुकलो, कसे आपण या मायेमध्ये वाहवत गेलो, मायेची कशी आसक्ती ठेवली. आणि श्रोते हो, हे का केलं तुकाराम चैतन्यांनी, तर श्री महाराजांचं हृदय तपासून घेतलं की याच्या मनात अजून कुठला अहंकार आहे का, याचा विचार त्यांनी केलेला आहे. आणि अशा तऱ्हेने एक एक परीक्षा चाललेल्या होत्या, अनेक परीक्षा झाल्या होत्या, अजूनही काही परीक्षा चालू राहिलेल्याच होत्या, चालू होत्याच. श्रोते हो, कसं आहे, सद्गुरूला प्रसन्न करून घेणं खूप महाकठीण काम आहे. अहो, एक वेळ परमेश्वराला आपण सहज प्रसन्न करून घेऊ. बघा ना, किती दैत्यांनी भगवंतांची तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांना प्रसन्न करून घेतलेले, त्यांचं वरदान सुद्धा मागून घेतले. पण सद्गुरूला प्रसन्न करून घेणं एवढं सोपं नाही. सद्गुरूला आपण सगळं काही मागतो, धन दौलत सगळं काही मागतो, पण सद्गुरू यापैकी काही, सद्गुरूंकडे हे काही मागायचं असतं का, नाही. अहो, सद्गुरू म्हणजे कल्पवृक्ष आहे, त्याच्याकडे हे काय मागायचंय, आत्मज्ञान मागायचं असतं. सद्गुरू आपल्याला ज्ञान देतात, अनुभूती देतात. म्हणजेच काय करतात, तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. पण त्यासाठी त्या शिष्याची तेवढी पात्रता यावी लागते, तेवढी त्याच्याकडून ते साधना करून घेतात. त्याचा हात सोडत नाहीत, बरं, त्याचा हात सोडत नाहीत, त्याला चुचकारतात, पण त्याच्या परीक्षाही घेतात. आणि अशा प्रकारे त्याची एक एक पायरी त्याला वर आणतात आणि तिथपर्यंत पोचवतात. अशीच एकदा श्री महाराजांची आणखीन एक परीक्षा आपल्या सद्गुरू तुकामाई चैतन्यांनी घेतलेली. एकदा असं झालं की एक खूप मोठा डोह होता आणि त्या डोहापाशी हे दोघं जण, शिष्य आणि गुरु आणि शिष्य, जाऊन पोचले. तुकामाई चैतन्यांनी काय केलं, आपल्या श्री महाराजांना त्यांचा एक पाय धरला आणि गर 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 फिरवलं. मी मगाशीच सांगितलं तसं तुकामाई चैतन्य म्हणजे चांगले धष्टपुष्ट होते आणि त्यांनी सहजपणे आपल्या महाराजांना उचलले. महाराजांचं वय किती, 10 ते 11. पटदिशी उचललं, एका पायाला धरलं आणि गर गर फिरवलं आणि लांब फेकून दिलं. ते डोहात पडले. श्री महाराज डोहात पडले. तो डोह खूप खोल होता. डोहात पडले महाराज आणि सगळे जलचर श्री महाराजांच्या अंगावर धावून आले. खरं तर श्री महाराजांना उत्तम पोहता येत होतं, म्हणजे पट्टीचे पोहणारे होते, म्हणजे श्री महाराज सहज वर येऊ शकले असते की नाही. पण श्री महाराजांनी ते केलं नाही. कारण का, सद्गुरूंची आज्ञा नाही की तू पाण्यातून वर ये, असं सद्गुरूंनी सांगितल्याशिवाय वर यायचं नाही. श्री महाराज तसेच त्या डोहामध्ये खोल 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 वर गेले आणि अगदी तळाशी जाऊन बसले आणि तिथे जाऊन त्यांनी ध्यान लावलेलं आहे. ही जलस्तंभन करण्याची जी योगक्रिया आहे ना, ही श्री महाराजांना अवगत होती बरं का. आपण बघितलं ना, श्री महाराज गेले होते कुठे, अबूच्या पहाडात. तिथे अनेक योगक्रिया ते शिकले होते. त्यातली ही एक योगक्रिया श्री महाराजांना अवगत होती आणि त्याप्रमाणेच त्यांनी पाण्यात खोलवर जाऊन अगदी तळाशी बुडी मारून बसले आणि तिथे जाऊन त्यांनी ध्यानधारणा केली. 1 तास झाला, 2 तास झाला, पण गणू काही वर येईना. आता मात्र सद्गुरूंचा जीव कासावीस व्हायला लागला. अरे गणू कुठे गेला, ये वर, लवकर ये, अरे बघा रे, तो पोर मला शोधत इथपर्यंत आलेला होता, तो बिचारा आता कुठे गेला, तो नाही तर मी कसा जगू, अरे गणू वर ये. असं सद्गुरू म्हणतायत, वर ये गणू, वर ये. हे शब्द महाराजांच्या कानावर पडले आणि महाराज तात्काळ वर आलेले.
म्हणजे सद्गुरूंची आज्ञा प्रमाण मानलेली आहे, त्वरित वर आलेले आहेत. अशा तऱ्हेने श्री महाराजांच्या अनेक परीक्षा तुकामाई चैतन्यांनी यांनी घेतलेली आहे. फणसासारखे दिसणारे, वरून फणसासारखे दिसणारे पण आतून गोड असणारे असे हे श्री तुकाराम चैतन्य. आणि अशा तऱ्हेने अनेक परीक्षा घेतलेल्या आहेत. श्री महाराज श्री तुकामाई चैतन्य यांच्याकडे 9 महिने राहिलेले आहेत. 9 महिने त्यांना झोप सुद्धा लागली नाही. कारण तुकामाई चैतन्य म्हणजे श्री महाराजांनी त्यांच्या सद्गुरूंबद्दल असं लिहून ठेवलेलं आहे. काय की माझे सद्गुरू इतके प्रेमळ होते, माझ्यावर इतकी माया करायचे की मी माझ्या आई वडिलांना सोडून इथपर्यंत आलो, दूरवर आलो, सद्गुरूच्या शोधात आलो, म्हणून त्यांना माझ्याबद्दल खूप वाटत होतं, खूप माया वाटत होती. रात्री ते त्यांच्या पांघरुणात मला घेऊन झोपायचे. आईच्या कुशीत जसं बाळ झोपावं ना तसं ते मला त्यांच्या पांघरुणात घेऊन त्यांच्या कुशीत घेऊन झोपायचे. पण व्हायचं असं की म्हणाले माझ्या सद्गुरूंना माझे पाय लागले तर ते चांगलं नाही, पाप आहे ते. म्हणून मी काय करायचो, पांघरुणातून पाय बाहेर काढून झोपायचो. त्यामुळे मला कित्येक रात्र नीट झोपच लागायची नाही, असे श्री महाराजांचे शब्द आहेत. श्रोते हो, असे सद्गुरू असतात, आपल्या सच्शिष्यावरती खूप प्रेम करतात, त्याच्याबद्दल त्यांना मायाच असते. आणि आता श्री महाराज देहाभिमान शून्य झाले आहेत. त्यांचा अहंकार पुरता गळून गेलेला आहे, मीपणा गेलेला आहे, भेदभाव मनातला दूर झालेला आहे. हे श्री सद्गुरू तुकामाई चैतन्य यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी एक पवित्र दिवस बघितला. रामनवमीचा पवित्र दिवस होता. त्या दिवशी त्यांनी गणूबाळाला म्हटलेलं आहे, गणूबाळा चल. आणि एका अशोक वृक्षाखाली त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि म्हणाले जे वसिष्ठांनी श्रीरामांना दिलं ना ते मी आज तुला देतो, या हृदयीचे ते हृदय मी तुला घालतो. श्रोते, असं वर्णन केलेलं आहे श्री महाराजांच्या चरित्रात की मस्तकातल्या केसातली ऊ काढून दिली. तुकामाई चैतन्याने श्री महाराजांना मस्तकातल्या केसातली ऊ काढून दिली असं म्हणतात. ही ऊ म्हणजे काय आहे तर देहातील त्रिगुण हे ऊ रूपाने नाहीसे केले. कारण हे जे त्रिगुण असतात ना, हे ऊ जशी आपल्या मस्तकात चिकटून बसते ना तसे हे त्रिगुण आपल्या देहाला चिकटून बसलेले असतात. म्हणून म्हटलंय ऊ रूपाने हे त्रिगुण काढून टाकले, म्हणजेच त्यांची विदेही अवस्था झाली असं सांगितलेलं आहे. आणि मग अशा तऱ्हेने श्री महाराजांनी म्हणजे तुकामाई चैतन्याने श्री महाराजांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. पण त्यापूर्वी काय म्हणाले आहेत तुकामाई चैतन्य श्री महाराजांना, गणूबाळा अरे तू तुझ्या आईवडिलांना सोडून इतक्या लांबवर मला शोधत आलास. आणि गणूबाळा मी तुझा किती छळ केला रे, मी तुला किती दूषणं दिली, किती अवहेलना केली, तुझा किती अपमान केले, तुला किती मारलं, उपाशी ठेवलं. बाळा मला क्षमा कर असं सद्गुरू म्हणतायत. असे सद्गुरू आपल्या शिष्याला म्हणतायत. पण बाळा श्रीराम तुझं कल्याण करील बरं, असंही तुकामाई चैतन्याने श्री महाराजांना म्हटलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने तुकामाई चैतन्याने आता श्री महाराजांच्या मस्तकावरती वरदहस्त ठेवलेला आहे. आणि वरदहस्त ठेवल्याबरोबर श्री महाराज आत्मरूपी समाधिस्थ झालेले आहेत आणि निरंतर ब्रह्मामध्ये डुलू लागलेले आहेत. आणि मग आता तुकामाई चैतन्याने गणूला हाका मारलेली आहे. कारण महाराजांची निर्विकल्प समाधी लागली होती, त्या समाधीतून त्यांना उतरवायचं होतं. गणू बाळा अरे उठ 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 म्हणून त्यांना हाका मारलेली आहे आणि समाधीतून त्यांना जाग केलंय. आणि तुकामाई चैतन्याने महाराजांना असं म्हटलेलं आहे, बाळा कली फार मातला आहे रे, कली फार मातला आहे. आता जगदोद्धार करण्यासाठीच तुझा जन्म आहे हे तू लक्षात ठेव. म्हणून आता तू काय कर तर जड जीवांचा उद्धार कर, मध्यमवर्गीय लोकांना हाताशी धर, त्यांना संसार करता करता रामभक्ती करायची कशी करायची हे शिकव आणि त्यांना श्रीराम जय राम जय जय राम हा तारक मंत्र दे. आणि हाच तारक मंत्र तुकामाई चैतन्याने श्री महाराजांनाही दिलाय. आणि तुकामाई चैतन्य म्हणतात की श्रीरामाबद्दलचं प्रेम लोकांच्या मनात जागृत कर. आणि म्हणाले माझी महती वाढवू नकोस बरं, माझी महती वाढवू नकोस तर तू समर्थ रामदास स्वामींची महती वाढव, त्यांचं महत्व वाढव.
आणि श्रीरामांची मंदिरं जिथे जिथे तुला स्थापन करता येईल ना, तिथे तिथे तू स्थापना कर. अशा तऱ्हेने श्री महाराजांना आत्मज्ञान दिलेलं आहे. पण श्रोते हो, असं आहे, एकदा आत्मज्ञान दिलं म्हणजे सगळं झालं असं होत नाही. कारण आपण या विषयांमध्ये इतके अडकलेलो असतो की कधी पाय घसरेल सांगता येत नाही. म्हणून श्री तुकामाई चैतन्यांनी काय सांगावं गणूबाळाला, म्हणजे श्री महाराजांना, बाळा तुला ज्ञान झालेलं आहे, पण ते कायम टिकावं, अंगामध्ये मुरावं तुझ्या, यासाठी तू अजूनही घोर तपश्चर्या करायला हवीस. म्हणून आता तू पुन्हा उत्तरेकडे जा, नैमिषारण्यात जा आणि तिथे बसून तू तपश्चर्या कर, राम नाम घे आणि त्यानंतर तू मला पुन्हा येऊन भेट आणि मग आपल्या घरी जा, गोंदवल्याला जा, तुझा संसार व्यवस्थित कर आणि लोकांना हाताशी धर, त्यांना श्रीराम नाम दे, असं सगळं सांगितलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने काही दिवस श्री महाराज तुकामाई चैतन्य यांच्याकडे राहिलेले आहेत. आणि एकदा तुकामाई चैतन्याने श्री महाराजांची, तुकामाई चैतन्यांचे जे सद्गुरू चिन्मयानंद, त्या गुरूंची सुद्धा भेट घालून दिलेली आहे. श्रोते हो, अशी ही महाराजांची सद्गुरूच्या भेटीची तळमळ. वयाच्या 10व्या-12व्या वर्षी घर सोडलं, आई वडील सोडले, संपत्ती सोडली आणि श्री महाराज घराबाहेर पडले. सद्गुरूंचा शोध घेतला. सद्गुरूंनी केलेली निंदा, स्तुती सगळं काही पचवलं. उपहास, कटू शब्द सगळं काही सहन केलं. कसं सहन केलं तर म्हणाले, एखाद्या फुलासारखं त्यांनी ते स्वीकारलं, झेललं असं म्हणतात. त्यातच सुख मानलं. खूप कष्ट झाले. म्हणून असं म्हटलेलं आहे, सद्गुरु सेवे परते सुख, मानी तो मूर्खा माझी मूर्ख. सद्गुरु सेवेत वाटत असे हरिख, धन्य तो एक संसारी. खरोखर सद्गुरूची सेवा हेच खरं सुख आहे असं सांगितलेलं आहे. आणि खरं तर असं म्हणतात की श्री महाराजांच्या मनात मूळमध्येच दया होती, क्षमा होती, शांती होती, समदृष्टी होती, अहिंसा होती, निर्द्वंद्वता होती, सहिष्णुता होती, आर्जवता होती. हे सगळे सद्गुण स्वभावतःच महाराजांकडे होते, त्यांच्या संपूर्ण कुळातच होते. पण सद्गुरू भेटीमुळे ते आणखीन दृढ झाले. हा सद्गुरू भेटीचा किंवा सद्गुरू कृपेचा प्रसाद असतो, हे आपण बघायचं आहे. आणि श्री महाराजांनी असं लिहून ठेवलेलं आहे की माझे सद्गुरू तुकामाई चैतन्य, माझं आणि त्यांचं मन इतकं एकरूप होऊन गेलं होतं, की एकदा म्हणे असं झालं की एका शेतकऱ्यांनी चांगल्या जातीचे 25 आंबे आणून दिले. माझ्या सद्गुरूंना 25 आंबे आणून दिले आणि ते सगळे आंबे माझ्याजवळ आणून दिले. त्यातला एक आंबा मी बघितला आणि मला असं वाटलं की हा आंबा खूप चांगला आहे, हा आंबा माझ्या सद्गुरूंनी खावा. आणि ती टोपली महाराजांपुढे म्हणजे माझ्या सद्गुरूंपुढे मी ठेवली. तुकामाई चैतन्यांनी काय करावं, त्यातला एक एक आंबा घ्यावा, माझ्याकडे फेकावा, मी तो झेलावा. एक आंबा फेकला मी झेलला, दुसरा आंबा फेकला मी झेलला, तिसरा फेकला मी झेलला. असे 24 आंबे तुकामाईंनी माझ्याकडे फेकले, मी झेलले. आणि 25वा आंबा होता ना, तो मात्र त्यांनी फेकला नाही. आणि ते म्हणतायत, गणू हा आंबा तू मला चिरून दे. आणि तो आंबा कुठला होता तर माझ्या मनात जे आलं होतं की हा आंबा माझ्या सद्गुरूंनी खावा ना, तोच तो आंबा होता. अशा तऱ्हेने महाराज असं म्हणतात की माझं आणि माझ्या सद्गुरूंचं मन, हृदय एकरूप झालेलं होतं. आणि श्री महाराजांनी असं लिहून ठेवले की तुकामाई चैतन्यांनी मला 4 वरदानं दिलेली. कुठली वरदानं तर म्हणाले, पहिलं वरदान असं सांगितलेलं आहे की मला ज्या गोष्टीची, म्हणजे या जगात कुठलीही गोष्ट असू देत, त्या गोष्टीची जर मला माहिती हवी असेल किंवा त्याचं संपूर्ण ज्ञान मला हवं असेल तर ते ज्ञान मला आपोआप होत होतं. हे एक पहिलं वरदान सांगितलं. दुसरं काय तर सर्व व्यापकता, म्हणजे मला वाटलं की मी अमुक ठिकाणी जावं तर तिथे मी क्षणार्धात पोहोचत असे. आणि अशा तऱ्हेने मी अनेक ठिकाणी जात होतो आणि प्रकट होऊ शकत होतो. ते माझ्या सद्गुरूंनी दिलेल्या या दुसऱ्या वरदानामुळे. तिसरं वरदान काय दिलं तर म्हणाले की मी पुढे जे माझे शिष्य झाले, त्या शिष्याची त्याच्या नकळत त्याच्या संसारातली आसक्ती शोषून घेणे
म्हणजे त्या शिष्याच्या संसारात ढवळाढवळ न करता त्या शिष्याची त्याच्या संसारातली आसक्ती मी सहजपणे शोषून घेत होतो, हे म्हणाले तिसरं वरदान माझ्या गुरूंनी मला दिलं. आणि चौथं वरदान काय दिलं तर मी मला ज्याला आपलं म्हणलं, ज्याला मी माझा शिष्य मानलं, त्या शिष्याचा अंतकाळ साधून घेणं, साधून देणं त्याला, हे चौथं वरदान माझ्या गुरूंनी मला दिलं. श्री महाराजांना आपल्या सद्गुरूंबद्दल खूप प्रेम होतं. कधीही सद्गुरूंचा विषय निघाला की श्री महाराज त्यांच्याबद्दल प्रेमानं आदराने बोलत, आणि बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी असायचं. महाराज म्हणायचे, माझ्या सद्गुरूंचा स्वभाव लोण्याप्रमाणे होता. अहो म्हणाले, त्यांच्या हृदयात प्रेमाशिवाय दुसरं काही नव्हतंच, पण बाहेरून काय करतील याचा मात्र नेम नसायचा, असं श्री महाराजांनी आपल्या सद्गुरूंबद्दल म्हटलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने तुकामयी सद्गुरू तुकामयी चैतन्यांची कृपा आपल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांवर झाली, आणि तुकामयींनीच आपल्या महाराजांचं नाव ब्रह्मचैतन्य असं ठेवलेलं आहे. असं सांगतात, गणू आता आजपासून तू ब्रह्मचैतन्य, की जे संपूर्ण विश्वामध्ये आहे, संपूर्ण विश्वाला ज्या ब्रह्माने व्यापले ना, ते चैतन्य म्हणजे तू ब्रह्मचैतन्य आहेस, असं श्री तुकामयींनी श्री महाराजांचं नामकरण केलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने श्री महाराजांवरती आपल्या त्यांच्या सद्गुरूंची कृपा झाली, त्यांची सेवा त्यांनी केली, आणि श्री महाराजांनी सद्गुरूंचा कशा पद्धतीनं शोध घेतला, आणि शोध कसा घेतला तर त्यांच्या मनात खरोखरच सद्गुरू भेटीची तळमळ होती, आस लागली होती, जीव त्यांचा कासावीस झाला होता, आणि म्हणूनच हे त्यांना सगळं शक्य झालं. आणि त्यांनी रामनामावर श्रद्धा ठेवली, आईवर श्रद्धा ठेवली, आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवली, संत महंतांच्या शब्दावर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, म्हणूनच हे त्यांना शक्य झालं. आणि अशा तऱ्हेने सद्गुरूचा कृपा प्रसाद त्यांना प्राप्त झालेला आहे. धन्यवाद. आणि अशा तऱ्हेने आत्ताचा हा भाग आपण इथेच थांबूया. माझ्या वाणीला मी विराम देते. जे काही आपल्याला आवडलं, योग्य वाटलं, ते अर्थातच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी, माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून वदवून घेतलं. कुठे मी चुकले असेल त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. धन्यवाद. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहम भार हा वागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय.